भंडारा जिल्ह्याच्या तुमसर मोहाडी तालुक्यात सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसानं चांगलंच झोडपलं। या पावसामुळे शेतकऱ्याचा उभा असलेला धान पीक जमीनदोस्त झालंय। तसेच कापून ठेवलेल्या धान पिकात पाणी साचलं, संपूर्ण धान पीक जमीनदोस्त झालंय। दिवाळीपूर्वी हलक्या वाणाचा धान कापणीला आला असताना या वादळामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्यामुळे धान पीक चांगलं झालं होतं, मात्र आलेल्या अचानक पावसानं धान आणि भाजीपाला पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले। आता आसमानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झालाय। शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। अशोक पटले, माझे नाव अशोक पटले, तहसील मोहाडी, जिल्हा भंडारा, सालेखूर या गावचा रहिवासी असून आज अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस आला आणि तो धान्य जमीनदोस्त झालेला आहे आणि समोर दिवाळी तोंडावर आहे, तरी पण लोकांच्या कास्तकारांच्या धानाचं नुकसान झालेलं आहे आणि हा नुकसान कसा का सहन करावा या कास्तकारांनी समजतो। त्वरित शासनाने नुकसान भरपाई द्यावी ही शासनाला माझी आग्रहाची विनंती आहे। आमची 2 हेक्टर जमिनीची धान कापणीची नुकसान पूर्ण पाण्यामध्ये पूर्ण सडलेली आहे। पाण्यामध्ये पुरा पाऊस आला, त्या कारणाने पूर्ण धान पूर्ण कापून झालेली होती, ते सडली, ते पुरा पाणी भरलाय पाण्यामध्ये। 2 हेक्टर जाग्याची पाण्यामध्ये धान कापली सापडली, त्याच्यामध्ये पंचनामा करून घ्यायच्या शासनाने आणि आपल्याला नुकसान भरपाई। महान्यूज 7 करिता नितीन लिल्हारे, तुमसर, मोहाडी, भंडारा।